नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज मी वटसावित्रीचे विषय तुम्हाला बोलणार आहे आणि तुम्हाला असं वाटेल की नको बघायला व्हिडिओ, काय त्यात असणार आहे, आम्ही लहानपणापासून ओळखतोय ह्या व्रताला, इतकं ते सर्वांचे पाठ झालेलं आहे. परंतु हात जोडून सांगतोय, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे व्रत मी सांगत नाही, ह्या व्रताच्या पाठीमागचं सत्य सांगतोय. कारण या व्रताला अनेक लोक नावे ठेवायला लागलेले आहेत. इतर धर्मातील काही लोक नावे ठेवतायत हे आपण समजू शकतो, पण आपल्या धर्मातील काही लोक, हे नवीन पिढीतले काही तरुण तरुणी या व्रताला नावे ठेवायला लागलेत की कसं काय मनुष्य जिवंत होऊ शकतो, सतीनं सावित्रीनं कसा सत्यवाला माघारी आणू शकते, असा आजपर्यंत घडलेलं नाहीये, आणि मग कसं काय हे होऊ शकतं. त्याचबरोबर एक जन्मच आम्हाला हा पती नको, 7 जन्माची काय गोष्ट आहे, वगैरे वगैरे अशा टिंगलटावळी केल्या जातात. या सर्वांच्या थोबाडावरती या व्हिडिओ मार्फत त्या थोबाडावरती मी मारण्याचा प्रयत्न करतोय. बंधू भगिनींनो, सती सावित्री म्हणजे सावित्री आणि सत्यवानचं हे व्रत आजच्या पिढीला समजणं अत्यंत गरजेचं आहे, किंबहुना ते समजलंच पाहिजे. ज्या काळामध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे, संसार टिकत नाहीत, अहो लग्न व्हायच्या अगोदरच होणाऱ्या पतीला दरीत ढकलून दिलं जातंय, प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केला जातोय. अशा या बदललेल्या संस्कृतीला हे सावित्रीचं व्रत समजणं गरजेचं आहे. आपण ते सांगितलं पाहिजे, टिंगलटवाळी नाही केली पाहिजे. आपल्या संस्कृतीची, आपल्या देवधर्माची टिंगलटवाळी आपण नाही केली पाहिजे. हे खूप खूप उच्च धर्म आहे, खूप उच्च यातील तत्व आहेत. व्रत, उपवास, जे बी आपलं काही मंत्र असेल, तंत्र असेल, याच्या पाठीमागे खूप खोल अर्थ आहे. आता घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, संसार फुटायला लागलेले आहेत, पती पत्नीमध्ये एकनिष्ठता राहिलेली नाही आहे, अनैतिकता वाढलेली आहे. अशा लोकांना हे व्रत थोडंसं कठीण वाटणार आहे की असं कुठं असतं का? असतं. ही जी सावित्री आहे ना, ही भारतीय स्त्रीचं प्रतीक आहे. भारतीय हिंदू नारी कशी असते याचं हे प्रतीक आहे. पहा, निसर्गाचा नियम काय की एकदा मेलेला मनुष्य पुन्हा माघारी येत नाही, आणि आपण हे पूर्वीपासून पाहतोय, आजपर्यंत अशी घटना झालेली नाही. परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की सत्यवानाचा ज्या वेळेला जीव जातो त्यावेळेला ही सावित्री यमाशी झगडून आपल्या पतीचा प्राण माघारी आणत असते. आता हे ऐकताना तुम्हाला असं वाटतं की हे कसं काय, असं होऊ शकतं का? थोड्या वेळासाठी असं समजू की असं नाही होऊ शकत. परंतु त्या काळची भारतीय नारी कशी होती याचं हे प्रतीक आहे. आणि जे नाही होत असं म्हणतात त्यांना काय पुरावा आहे? आज जे चाललंय ते 1000 वर्षानं लोक म्हणणार आहेत की 2026 सालात अशी घटना घडली, असं हे काल्पनिक आहे. होऊ शकतं ना. आमच्या दृष्टिकोनातून हे झालेलं आहे. तर आज आपण पोलीस शिपाई समोर उभं राहायला घाबरतोय, आणि इथं तरी ही सावित्री यमराज, धर्मराज, मृत्यूची देवता याच्या डोळ्यात डोळं घालून आपल्या पतीचं प्राण माघारी मागत आहे. कशाच्या जोरावरती? प्रेम, त्याग, एकनिष्ठता, पातिव्रत्य याच्या जोरावरती ही भारतीय नारी मृत्यूची देवता यमराज याच्याशी लढली. आणि नुसती लढली नाही तर त्याचा प्राण माघारी मागितला. आणि एका स्त्रीमध्ये काय ताकद असते हे यातून कळतं की निसर्गाला सुद्धा आपला नियम बदलावा लागला. आपल्या पतीसाठी वाटेल ते करायला तयार असणारी ही भारतीय नारी आहे. पूर्वीच्या काळी होती, आज देखील आहेत.
आज देखील अशा नारी आहेत. मी असं म्हणणार नाही की पूर्ण संस्कृती बिघडलेली आहे, परंतु नवीन पिढी पुढे आपल्याला काय आदर्श द्यावा लागेल की तिनं यमराजाशी लढून आपल्या पतीचा प्राण माघारी आणला. कशाच्या जोरावरती? त्याग, तपस्या, पातिव्रत्य, भक्ती आणि पतीवरचं निस्सीम प्रेम, पतीची असणारी एकरूपता. यापुढं यमराजाला सुद्धा झुकावं लागलं, निसर्गाला सुद्धा आपला नियम बदलावा लागला. हे यातून आपल्याला शिकायचंय. ते झालं असेल का नसेल का, एकच धर्म, एकच जन्म पतिबद्ध झाला, ही असली नाटकं फेसबुकला टाकायचं, इंस्टाग्रामला टाकायचं, व्ह्यूज मिळण्यासाठी आपल्या संस्कृतीची आईमाई एक करू नका. हे चुकीचं आहे. तर हा एक संदेश यातून जातो की भारतीय स्त्री कशी असू शकते. दुसरा विषय की या व्रतामध्ये जो वटवृक्ष आहे, ज्याला आपण फेऱ्या मारतो आणि फेऱ्या मारल्यानंतर जन्मोजन्मी हाच पती मिळावा किंवा माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना केली जाते. धरून झालं की 7 जन्म हा पती मिळावा. हे कोणाला प्रार्थना करता येते? वडाच्या झाडाला. वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य काय? या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाड शेकडो नाही हजारो वर्ष सुद्धा जगतं. म्हणजे या पत्नीनं जे मागितलेलं आहे, त्या जो नवस मागितलेला आहे की माझा पती जन्मजन्मी हाच मिळावा, 7 जन्म हाच मिळावा, तर याचा साक्षीदार हे वटवृक्ष होऊ शकतो, इतका तो जास्त काळ जगतो. दुसरा विषय, या वडाच्या झाडामध्ये भगवान शिवशंभोंचा वास आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मृत्युंजय शिवशंभो या वृक्षामध्ये आहेत आणि मृत्युंजयाच्या पुढं मृत्यूची देवता येते. टिकेल का? मृत्युंजया पुढं मृत्यूची अवकात काय आहे? टिकू नाही शकत. ज्या वेळेला तुम्ही वडाला फेऱ्या मारता आणि वडाला मनापासून प्रार्थना करता, त्यावेळेला त्यामध्ये 2 लाभ होतात. पहिला लाभ, वड आणि वडामध्ये असणारा शिव तुमची प्रार्थना ऐकत असतो. मनापासून प्रार्थना केली तर ती तिथपर्यंत पोहोचत असते. म्हणजे हा एक विषय आहे की आम्ही वडाला फेऱ्या का मारतो. दुसरा विषय आहे की हिंदू धर्मामध्ये 7 जन्माचं पवित्र बंधन मानलं जातं. लग्न शेवटपर्यंत टिकवलं जातं. म्हणजे ह्यामध्ये आमची जी संस्कृती आहे की एकमेकांच्या प्रति प्रेम, आदर, पातिव्रत्य, हे व्रत आपल्याला हे दाखवून देते. आता प्रश्न असा आहे की अनेक लोक म्हणतात की मग फक्त स्त्रियांनाच हे व्रत का, पुरुषाला का नाही आहे? तर आता ही पूर्वीची परंपरा चालत आलेली आहे. मी आजही त्या समस्त स्त्री जातीला नमस्कार करतो की या स्त्री जातीनं आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवलेली आहे. पहा, 2 घटना घडलेल्या आहेत या स्त्रीच्या पावित्र्याच्या. पहिली घटना, सावित्रीनं यमाकडून आपल्या पतीचा प्राण मागितला आहे. आणि दुसरी जी स्त्री आहे अनुसया, हिनं ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना बाळ करून टाकली आपल्या शक्तीनं. हे आपल्या भारतीय स्त्रीचं प्रतीक आहे आणि हे आपण विसरता कामा नाहीये. हा, आता मी हे मान्य करतोय की स्त्रीवर खूप अन्याय झाले होती आहेत, झाले नाही पाहिजेत. तिनं कितीतरी त्याग केलेला आहे. दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला तुमची पत्नी वडाच्या झाडाला फेरा मारून पतीचं दर्शन घ्यायला येते, त्यावेळेला पतीनं देखील हात जोडून परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की माझ्या पत्नीला दीर्घ आयुष्य लाभो. दुसरा विषय, पतीनं पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. शेण खाण्याची सवय नाही झाली पाहिजे. इकडं लपडं कर, तिकडं लपडं कर आणि आपली पत्नी पवित्र असावी अशी भावना, आणि पती मात्र शेण खातोय, व्यसन करतोय, स्त्रीचा सन्मान नाही करत, हे देखील पूर्ण चुकीचं आहे. स्त्रीकडून तुम्ही जी अपेक्षा करताय तसं तुम्हीही वागायचं आहे. म्हणजे सावित्री होण्यासाठी सत्यवान देखील असावा लागतो आणि सत्यवान असतो म्हणून सावित्री होते. हे कॉम्बिनेशन आहे. आता त्या दोघांच्या नावामध्ये पण कॉम्बिनेशन आहे बघा कसं आहे, एकरूपता आहे.
सत्यवानचं स, सावित्रीचं स, सत्यवान सावित्री. म्हणजे पुरुषानं देखील एकनिष्ठ राहिलं पाहिजे, पती पत्नीमध्ये एकरूपता पाहिजे, संसारामध्ये आनंद पाहिजे, विश्वास पाहिजे. हे व्रत आम्हाला हे शिकवतं. काहीतरी अर्ध्या टाळक्याची उठतात आणि केवळ टार्गेट करायचं एखाद्या गोष्टीला म्हणून करतात, तर असं नाही आहे. आमच्या प्रत्येक व्रत उपवासापाठीमागं ह्याची कारण आहेत. आणि यातून होत असं की माझं सगळ्यांना एक विनंती आहे की हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याची दैवी सेवा करा. केवळ जप करणं ही सेवा नाही आहे, चांगले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा सेवा आहे. तर आजच्या काळात हे व्रतात आवश्यकता आहे, कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं संसार फुटायला लागलेले आहेत, एकनिष्ठता राहिलेली नाही, संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. आणि अशा काळात आमच्या धर्मात, आमच्या संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारच्या स्त्रिया होऊन गेल्या हे आमच्या नवीन पिढीला दाखवणं गरजेचं आहे. आणि हे व्रत केवळ आपल्याला नटून थटून वडाला जायला मिळते म्हणून नसते करायचं. खरोखर मनापासून करा की तो वड आणि वडामध्ये असणारा शिव, त्याला प्रार्थना करा. आणि पतीने देखील आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करा. एकरूपता राहिली पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपले संस्कार टिकले पाहिजेत. एवढंच माझा सांगण्याचा अर्थ होता. जय आदिशक्ती.